जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आपल्यासोबत डॉक्टर सिद्धार्थ धेंडे आहेत आणि पुण्यातील प्रभाग 2 मधून ज्या निवडणुका झालेल्या आहेत महानगरपालिकेच्या, त्यामध्ये नंदिनी ताई धेंडे या या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. डॉक्टरजी, या सगळ्या विजयाचं श्रेय तुम्हाला दिलं जातं असं मानलं जात आहे आणि तुमच्या नावाची चर्चा आहे या ठिकाणी. तर हा जो विजय झालेला आहे त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? सर्वांना सविनय जय भीम. सम्यक क्रांती चॅनलचे मनापासून सर्व दर्शकांचे मी या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्वप्रथम, निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. निवडणुकीमध्ये बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार दिलेले आहे. समान अधिकार देत असताना आपण ज्यांना कोणाला मतदान करतो ते मतदान करत असताना आपण सतसत बुद्धीचा विचार करून आपल्याला मतदानामध्ये जो उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे त्याचा तो अधिकार आहे, ते काय दान नाहीये, तर तो अधिकार आपण बजावतो. प्रभाग 2 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीमध्ये महिला आरक्षण पडलं होतं आणि माझ्या घरातली माझी पत्नी सौ नंदिनी धेंडे ह्या उभ्या होत्या. या ठिकाणी आपल्या समतेचा विचार मांडणाऱ्या, तसेच कुठल्याही धर्माविषयी, गटाविषयी, कोणत्याही तत्वांमध्ये तडजोड न करता बाबासाहेबांचा विचार घेऊन जाणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना आपण या ठिकाणी निवडून द्या असं आवाहन आम्ही सगळ्यांनी केलं होतं. मी तमाम प्रभाग 2 मधील मतदार बंधू भगिनींचे या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो, त्याचं ऋण व्यक्त करतो की त्यांनी या संपूर्ण पॅनलला या ठिकाणी निवडून दिलं. नुसत्या नंदिनी धेंडे निवडून आले नाही, तर त्यांच्याबरोबर सुहास टिंगरे, रवी टिंगरे व शीतलताई सावंत हे देखील तिन्ही उमेदवार असे चौघे निवडून आलेले आहेत. मी हे श्रेय मतदारांना देतो. मतदारांनी त्यांच्या मताचा अधिकार वापरून या ठिकाणी काम करणारे व्यक्तिमत्व, ज्यांना आपल्या विकासाचा दृष्टिकोन आहे, दूरदृष्टी आहे, असे विकास करणारे व्यक्तिमत्व पक्ष ह्यांना त्यांनी चॉईस केलं, प्रथम पसंती दिली आणि हे चॅनल निवडून हे पॅनल पूर्ण निवडून आणलं. त्याबद्दल सर्व मतदारांचे मी या ठिकाणी धन्यवाद देतो. मी या ठिकाणी विरोधकांचेही धन्यवाद देतो, कारण विरोधक हा लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारा एक घटक आहे. जे सत्ताधारी आहेत त्यांच्या चुका दाखवणे, त्यांच्यावरती वचक ठेवणे हे काम त्यांनी केलं पाहिजे. हे सशक्त लोकशाहीचं एक चांगलं लक्षण आहे. विरोधकांनी अनेक या ठिकाणी टीका टिप्पणी वैयक्तिक पातळीवर जाऊन केली, ती न करता जर त्यांनी विकास ह्या विषयावरती आणि प्रभागातील प्रश्न, पुणे शहराचे प्रश्न ह्यावरती जर जोर दिला असता तर मात्र निवडणूक जी आहे ती जास्ती चुरशीची झाली असती असं मला वाटतं. परंतु तसं न करता त्यांनी वैयक्तिक टीका टिप्पणी केली, जे आम्हाला कुठेही अभिप्रेत नव्हतं. पण या ठिकाणी सांगू इच्छितो, मतदार हा सुज्ञ आहे, त्याला चांगलं वाईट कळतं, बरं वाईट कळतं, त्याला त्याचं भवितव्य हे सुरक्षित ठेवण्याकरता आमच्या पॅनलला निवडून दिलं. त्याबद्दल सर्व मतदारांचे परत एकदा मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरचे विचारधारा या ठिकाणी जोपासणाऱ्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी त्यांनी निवडून दिलं, त्याबद्दल मनापासून त्यांचे धन्यवाद. कोणती कोणती कामं आहेत जे येणाऱ्या काळात करणार आहे? काय विजन आहे? कशा प्रकारची कामं? कारण आपला प्रभाग फार महत्वाचा प्रभाग आहे. अनेक सरकारी कार्यालय या ठिकाणी आहे आणि खूप मोठी सॉफ्टवेअर इंडस्ट्री पण या ठिकाणी आहे. तर त्या अनुषंगाने आणि आंबेडकर चळवळ असेल, फुले शाहू आंबेडकर चळवळीचा बाले किल्ला आहे, त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे कार्य करू इच्छिता? काय विजन आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो प्रभाग आहे ह्याच्यामध्ये सर्व सरकारी कार्यालय नाही, तर इथं सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत. उदाहरणार्थ पाटबंधारे वसाहत असेल, पोस्ट अँड टेलिग्रामची वसाहत असेल, येरवडा कारागृहाची वसाहत असेल, मनोरुग्णालयाची वसाहत असेल, पोलीस लाईन असेल, त्याचबरोबर या ठिकाणी भिक्षेकरी केंद्र असेल,
बालग्राम असेल, समाज कल्याणचे या ठिकाणी केंद्र आणि त्याचबरोबर त्यांच्या रहिवासी आहेत. या सगळ्यांमध्ये काम करणं महानगरपालिकेच्या वतीने थोडं अवघड असतं, कारण महानगरपालिका अशा सरकारी जागेवरती निधी देत नाही. परंतु राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या वतीने आम्ही 4ही नगरसेवक या संपूर्ण ज्या सरकारी वसाहती आहेत त्या वसाहतीमध्ये विकास कामांकरता लागणारा निधी आम्ही DPDCच्या माध्यमातून दादांकडनं आम्ही घेऊन या ठिकाणी जी नागरी सुविधांची कामे आहेत ती करणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक झोपडपट्ट्या आहेत, जवळजवळ 13 झोपडपट्ट्या ह्या संपूर्ण प्रभागामध्ये आहेत. त्यामध्ये इंद्रनगर असेल, भारतनगर असेल, कतारवाडी असेल, शांतीनगर असेल, एकता नगर असेल, चव्हाण चाळ असेल, नागपूर चाळ असेल, चंद्रमा नगर, पंचशील नगर, जाधव नगर, मोजे नगर, श्रमिक वसाहत, कामगार नगर ह्या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत आणि जवळजवळ 50% पेक्षा जास्ती मतदार ह्या झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. त्यामुळं ह्या झोपडपट्ट्यांमध्ये पायाभूत सुविधा देणं हे अत्यंत जिकरीचं आहे. त्याचबरोबर अनेक मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू सोसायट्या देखील ह्या आमच्या प्रभागामध्ये आहे. तेथे देखील अनेक कामं करणं ही गरजेची आहेत. कामं करत असताना आम्ही 4ही नगरसेवक यावेळेस समन्वय साधणार आहोत. या ठिकाणी कोणीही फक्त एका भागावर लक्ष देणार नाही, तर संपूर्ण भागामध्ये 4ही नगरसेवक आम्ही या ठिकाणी निधी देणार आहोत, लक्ष देणार आहोत आणि कामं सगळे मिळून आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आम्ही एकमेकांचे हेवेदावे बाजूला ठेवून नागरिकांची कामं ह्याला प्राथमिकता देणार आहोत. मनुष्य, मतदार हा केंद्रबिंदू ठेवून त्याच्या पायाभूत सुविधांचं पूर्ण त्याला कुठेही त्रास होणार नाही. मग त्याच्यामध्ये पाणी पुरवठा असेल, ड्रेनेज असेल, विद्युतचा पुरवठा असेल, पथदिवे असतील, आपल्या रोडची कामं असतील, पथारींची कामं असतील, याचबरोबर गार्डन्स असतील, पर्यावरण असेल, महानगरपालिकेचे शाळा अद्ययावत करणं असेल किंवा महानगरपालिकेच्या आरोग्याविषयक दवाखाने अद्ययावत करायचे असतील, या सगळ्या बाबतीत आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी नागरिकांना एक चांगलं वातावरण या ठिकाणी देणार आहोत, हे या प्रसंगी सांगतो. हे करत असताना काही प्रोजेक्टची कामं हे मूलभूत आहेत. पुणे शहराला भेडसावणारा जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे, त्याच्याकरता आळंदी रोडवरची ट्रॅफिक असेल, या ठिकाणी टिंगरे नगर किंवा धानोरला जाणारा मुकुंदराव आंबेडकर चौकामधली जी ट्रॅफिक आहे त्याच्यावरती आता त्या ठिकाणी ग्रेड सेपरेटर व फ्लायओव्हरचं काम चालू आहे. भवितव्यामध्ये येरवड्यापासून त्या ठिकाणी मेट्रो, त्या चौकामधनं तिथून आळंदीला मेट्रो आणि तसेच ती मेट्रो आपल्या एअरपोर्टला नेण्याचा प्रस्ताव जो आहे तो आम्ही दिलेला आहे आधीच. केंद्र सरकारकडं, राज्य सरकारकडं पाठपुरावा करून ती मेट्रो देखील या पुढील 5 वर्षांमध्ये त्या ठिकाणी चालू होईल ही अपेक्षा आहे, जेणेकरून मोठी वाहतूक कोंडी ही ह्या परिसरामधली कमी होण्यास मदत होईल, हे या प्रसंगी सांगतो. त्याचबरोबर झोपडपट्ट्यांचा पुनर्विकासाचा प्रश्न असेल किंवा म्हाडाच्या जुन्या वसाहती असेल, त्याच्यामध्ये समतानगर च्या वसाहती आहे, त्याचाही पुनर्विकासाचा प्रश्न जो नागरिकांना जसा हवा आहे त्या पद्धतीने करण्याचा आमचा मानस आहे, त्याच पद्धतीने ते होईल हे या ठिकाणी आश्वासित करतो. काही सामाजिक विषय पण ह्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा हा मुकुंदराव आंबेडकर चौकामध्ये बसवण्याकरता आयुक्तांनी जी तत्वता मान्यता दिलेली आहे त्याचाही पाठपुरावा चालू आहे आणि लवकरात लवकर तेही काम मार्गी लागेल, हे या प्रसंगी सांगतो. हा प्रभाग जो आहे हा पुरोगामी चळवळीचा प्रभाग आहे. प्रभागाचं नावच फुले नगर नागपूर चाळ आहे. महात्मा फुलेंचं फुले नगर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतलेल्या नागपूरच्या नागभूमीचं नागपूर चाळ, तर असं हे आहे. आणि ह्याच्यामध्ये सर्व पुनर्वसन केंद्र हे या ठिकाणी येरवडा कारागृह या ठिकाणी आहे, मनोरुग्णालय या ठिकाणी आहे, भिक्षागृह केंद्र या ठिकाणी आहे, बालग्राम या ठिकाणी आहे, समाज कल्याणचे सर्व हॉस्टेल्स या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी आहे. या सगळ्या भागांमध्ये एक सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या संपूर्ण प्रभागामध्ये आम्हा 4ही नगरसेवकांच्या वतीने केला जाईल, हे आपल्या माध्यमातून मी समस्त जनतेला सांगू इच्छितो. सर, आपण बघितलं की या भागामध्ये तरुण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या तरुणांना एखादी दिशा देण्यासाठी खेळाचं ग्राउंड असणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी कॉमन झोन समोर सुद्धा एक
चांगलं ग्राउंड होऊ शकतं? या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, आपण विचारलेला प्रश्न महत्वाचा आहे. 2007 मध्ये जो डीपी आम्ही प्रस्तावित केला होता, जो 17 मध्ये राज्य सरकारने मान्यता दिली त्याला, तर त्या डीपी मध्ये ते जे ग्राउंड आहे ई कॉमर्स झोनच्या समोरच्या मनोरुग्णाच्या जागेवरती, त्याच्यावरती आरक्षणच क्रीडांगणचं आम्ही टाकलेलं आहे. ते आरक्षण ताब्यात घेण्याकरता आम्हा 4ही नगरसेवकांच्या वतीने महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला जाईल आणि सरकारी जमीन जी आहे ती घेऊन त्या ठिकाणी खेळाचं मोठं मैदान या ठिकाणी सगळ्यांना उपलब्ध करून दिलं जाईल, ह्याच्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर बेरोजगारी हा एक मोठा प्रश्न आहे. त्याच्याकरता देखील आपल्या भागामध्ये आपण जर पाहिलं, ई कॉमर्स झोन सारखं 6,000 एम्प्लॉईज असलेलं एक मोठं IT सेंटर त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर बाकीचे IT सेंटर ह्या सभोवतालच्या प्रभागांमध्ये आहेत. त्या ठिकाणी इथे स्किल लर्निंगच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागामधील एरियामधल्या तरुणांना, तरुणींना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मिती करताही आम्ही जे आधी प्रयत्न करत होतो, ते अधिक जास्ती जोमाने आम्ही करू, एवढं या प्रसंगी सांगू इच्छितो. धन्यवाद आणि खूप खूप आभार तुम्हाला. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे विकास कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद तुम्हा सर्वांचे.